काय झालं महाराजांकडे गेलो तो त्यांची मस्ती बघ काय गाण्यात म्हणतोय गाण्यात काय म्हणतो माझ्या छातीचं बळबळ झाली माझ्या अंगावर सूज आली बायको काय होते म्हणाली बायको काय होते म्हणाली माझ्या जीवाची तडफड झाली अंगावर चटे तापली थंडी डोक्यानं मारली सुट्टी माझ्या डोक्यानं मारली सुट्टी त्या आजारानं मारली मिठी मला त्या आजारानं मारली मिठी त्यासाठी नंबर जुळलं म्हणून घेतलं रे तर मग काय महाराजांना आवड द्यायचं का धनकरी दे ना घेतली चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए महाराज गेले नाही ते बोला ओळ लागलं म्हणून आपलं घेतलं बोलतो मी काय म्हणतो आपण महाराजांना किती दिवस झालं सांगतो हा दरबार स्वच्छ करा हे सगळं प्लास्टिक झाले ते बंद करा सगळं पण नाही महाराज ऐकतच कुठे मी काय म्हणतो आज त्यांना जरा अब्दल म्हणतो हा मी राक्षस होतो ना राक्षस होतो आणि त्यांना बोलवतो त्यांना घाबरवतो बरोबर मी बोलतो तू करते मजा आहे महाराज ओ महाराज अरे काय सांगू तुला अरे मला पोहा मला खपवा राम राम अरे खपवा म्हणजे आज समशानभूमीत नेऊन खपवा नाही रे अरे माझं दुखायला लागले अरे तुला सांगतो आता छाती जळजळ होती डोकं दुखतोय सांधे दुखते हे बघ अंगावर कट्टी आली थंडी वाजती ताप येतोय मला काय झालं मला काहीच कळा नाही महाराज संपलं सगळं संपलं काय झालं मी काय करतो हे महान आहे ना माझ्या नावावर करा आणि महाराज माझ्या नावावर करा अरे माझा इलाज करायचं तू महाराणीचं काय मध्ये अहो महाराज एवढं सगळं होते म्हणलं तुम्हाला डेंग्यू झालाय चांगला असतो थँक्यू तुम्हाला महाराज कोणी केला मी माझाच झालो मारला पाहिजे अहो डेंग्यू आजार आहे आजार अरे बापरे कशामुळे होतो चावल्यामुळे अरे काल महाराणी चावली होती एकच भाटा खाल्ला होता त्या डास चावल्यामुळे डेंग्यू होतो पूर्ण वाक्यात बोल ना बाबा कोणता डास काय चावल्यामुळे होतो आता काही इंग्लिश काढू नको आता तुझं नाव असतं हो महाराज पांढरे कट्टे असतात आणि दिवसात चावतो काय बोलतो मला काल स्वप्न पडलं होतं मला कोणतरी येईल आणि घेऊन जाईल बाबा कोणी आता मला काय माहिती आता स्वप्न पडलं होतं पडलं विसरलो मी अरे मीच तो डोरेमॉन अरे मीच तो डेंग्यूचा राक्षस बहुतेक स्वप्न झाला होता काय की माझ्या हो आमच्या महाराजांना हात नाही लावायचा तुमच्या महाराजांना पाय लावतो कडाय का काय महाराज तुम्हाला काय झालंय नाही कुठे नाही बघितलं काय झालंय तुम्हाला बाबा काय मला डेंगू झालाय अहो ह्याचा कुठे ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना काय सांगायचं तुम्हाला मला सांगा तुम्ही घरात स्वच्छता ठेवता का अजिबात नाही पहिले स्वच्छता ठेवा दुसरं सांगा घरामध्ये पाणी भरून ठेवता का ते कसं ठेवता उघडं झाकून ठेवा स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचे मच्छर अंडी घालतात 8 दिवसामध्ये हे मच्छर तयार होतात मग ते येऊन चावतात आपल्याला फ्रीज खालचं फुलदाणी मधलं जे पाणी असतं ते काढून टाकायचं बरं मच्छराच्या घरावरती टायर डबे पडलेले असतात ना ते काढून टाकायचे त्यामध्ये पाणी लागतं मग हे मच्छर अंडी घालतात तिकडं बरं स्वच्छता ठेवायची ओडोमॉस नावाचं क्रीम लावायचं मी काय म्हणतो याला द्या जरा बघा कडं मॉस वाढलंय बघा कोण सांगते बघा
पण आणखी काय येतं काही लक्ष न मध्ये काय असं नाही तर उपाययोजना काय काय कुठल्याही सरकारी दवाखान्याचा फुकट उपचार. काय बोलता फुकट उपचार मग मी आत्ताच्या आत्ता जाऊन ऍडमिट होतो पालिकेचं दवाखाना तोपर्यंत तू एक काम कर आपल्या राज्याकडे लक्ष घे आणि साफसफाई करून घे. हो महाराज तर मला कळलं तुम्ही गेला नाही ऍडमिट झाला नाही तर बुक्की टेंगून कळलं का? कुठतरी बघितलं तर नाही कुठे नाही बघितलं त्याला नाही का येऊ का? ए बाबा चल लवकर साफसफाई कर मी करा 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 नाही करा 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 अरे बाबा करा ना मग महाराज महाराज कोणी मी आहे दरबार कुणाकडे माझ्याकडे राणी कुणाकडे माझ्याकडे घाण कोणी केली मी मग साफ कोण करणार चला बाबा आणि या भोगाची असावे भाग